नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. दिल्लीतील जंतर मंतर इथं झालेल्या युवकांच्या आंदोलनात चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत एका गटाचं नेतृत्व केलं. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यात त्यांनी पायावर व पाठीवर लाठीचे फटकेही खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीसह देशभरात पेपरफुटी विरोधात राजधानी दिल्ली इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात आलं होतं. या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले असून अनेक राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये त्याचा निषेध करण्यात आला. निषेध आंदोलन करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन झालं. मात्र दिल्लीतील प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाल्यामुळे चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर विशेष चर्चेत आहेत. जंतर मंतर इथं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलनात रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये ॲडव्होकेट मळवीकर यांनीही लाठीचे फटके झेलले. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आंदोलनातून माघार न घेता आपल्या गटाचं नेतृत्व कायम ठेवलं, अशी माहिती त्यांच्या सहकार्याने दिली. सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देण्याची भूमिका ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांची यापूर्वी राहिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनापासून ते योगगुरू बाबा रामदेव यांच्या आंदोलनापर्यंत त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदवलेला होता. विविध सामाजिक, लोकहिताच्या आणि जनआंदोलनाच्या सातत्याने सक्रिय राहणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. दिल्लीतील आंदोलनातील त्यांच्या सहभागाची आणि लाठीहल्ला झेलून न डगमगता आंदोलनात राहिल्याची चर्चा चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. अनेकांनी त्यांच्या जिद्द, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलंय. जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्यानं संघर्ष करणाऱ्या या ध्येयवेड्या सामाजिक कार्यकर्त्याला नागरिकांकडून सलाम व्यक्त केला जातोय.